आज भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मध्य नागपूरच्या वतीने महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा सप्ताह भारतीय जनता पार्टीने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून या लालगंज परिसरात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहे, जे अपंग नागरिक आहे, त्यांच्या आज नोंदणी होणार आहे आणि त्या नोंदणी झाल्यानंतर येत्या 15 दिवसात त्यांना कमोड चेअर, व्हीलचेअर, कंबरपट्टा, छडी, अशा प्रकारचे जवळपास 15 ते 20 हजार रुपयाचे साहित्य राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आमच्या भारतीय जनता पार्टीच्या शासनामुळे मिळणार आहे आणि हे निरंतर योजना भारतीय जनता पार्टी कामगार योजना राबवित आहे। येत्या 15 दिवसापूर्वी सुद्धा आम्ही 200 लोकांना साहित्य मिळवून दिलेलं आहे मध्य नागपूरमध्ये आणि निरंतर सेवा आम्ही करत राहतो, विविध योजना राबवत राहतो। आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जन्मदिवसानिमित्त कोणी होर्डिंग बॅनर लावू नका, सेवा सप्ताह म्हणून लोकांचे उपक्रम राबवा, लोकांना सेवा द्या, लोकांना काहीतरी शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे असा एक मुख्यमंत्री आपल्या राज्याला भेटलेला आहे की तो आपल्या जन्मदिवसानिमित्त सेवा सप्ताह राबवतो। त्या माध्यमातून आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून लोकांमध्ये आलेलं हे सगळे सेवा राबवत आहोत। आज कार्यक्रम कुठे आहे आणि काय आज कार्यक्रमाचा उद्देश? हे लालगंज संभाजी कसार मंदिरच्या प्रांगणात हे संभाजी कसारचे मंदिर आहे, जागृत मंदिर आहे। जागृत मंदिरात सगळे आमचे वयोवृद्ध नागरिक आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या मुख्यमंत्र्यांना मिळावा, आमच्या भाजप शासनाला मिळावा त्याकरिता म्हणून हे सगळं शिबिर या प्रांगणात आम्ही राबवत आहोत। इथे डोळे तपासणी सुद्धा शिबिर आहे, त्यांचे डोळे तपासून त्यांना चष्मा मिळणार आहे। अशा प्रकारे विविध ठिकाणी नागपूर शहरात कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। भारतीय जनता पार्टीची कामगार मोर्चा येत्या दिवसात मध्य नागपूरमध्ये प्रवीणजी दटके यांच्या नेतृत्वात दटके साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक वार्डात आपण या सेवा सप्ताहानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेचे कॅम्प आपण राबवणार आहोत आणि येत्या दिवसात ते कॅम्प राबवण्याला सुरुवात सुद्धा होणार आहे। आमच्या ह्या कार्यक्रमात आज श्याम चांदेकर, रामभाऊ आंबुलकरजी, गुड्डू त्रिवेदीजी, माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते भोलाजी बैसवारे, रेखाताई निमजे, आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे मंगेशजी कांबडी, आमच्या माधुरीताई बेले, प्रतिभाताई सावरकर, मोरेश्वर वानखेडे आणि समस्त आमची टीम हे कामाला लागलेली आहे। तुम्ही बघत असाल की सगळ्या नोंदणी सुरू आहे। आज आम्ही काही 10 जणांना साहित्यसुद्धा दिलेले आहे आणि येत्या 15 दिवसात साहित्य भेटणार आहे। त्याचा सगळा आनंद आमच्या ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि यांचा आशीर्वाद आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला मिळत आहे आणि मिळणार आहे। नाव रेखा निमजे, भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता। हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा आपला वयोश्री योजनेचा कार्यक्रम आहे। आमचे मुख्यमंत्री सांगतात की वाजागाजा करू नका, बॅनर लावू नका, फक्त सेवा हे कार्य आपलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांची शिकवण आहे की सेवाचं जे कार्य आहे ते तुम्ही आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात राबवावा आणि म्हणूनच तो उद्देश ठेवून आपण जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना जो त्रास होतो तो स्लम वस्ती असल्यामुळे त्यांच्या परिवारातली मुलं ती त्यांचा पूर्ण करू शकत नाही, त्यांना जे साहित्य पाहिजे ती अडचण भासली असते। असं नाही की मुलं करत नाही, काही ठिकाणी अडचण आहे। त्याच्यामुळे आमच्या माननीय मोदीजींची दूरदृष्टी, त्यांनी सांगितलं की वयोवृद्ध जे आहे मुलं त्यांना जे साहित्य किंवा मुलांकडून त्यांना जो आधार मिळू शकत नाही, पण भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते त्यांना आधार म्हणून, सेवा म्हणून, त्यांची सेवा करण्याचं कार्य भारतीय जनता पक्षाची शिकवण म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते वयोश्री योजना ही राबवत आहोत आणि वयोवृद्ध लोकांचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाची नेहमी राहो अशी त्यांच्याशी अपेक्षा सुद्धा करतो आहे। हमारे लाडले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस इनके जन्मदिन के उपलक्ष्य में यह सेवा सप्ताह हमारी इस बस्ती में हमारे भास्कर जी पराते इनके नेतृत्व में हम इस कार्यक्रम का आयोजन किया है। हमारे सभी भारतीय जनता पार्टी के, रेखाताई निमजे हो, सभी हमारे भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी हो, यह कार्यक्रम एक सेवा सप्ताह के रूप में वयोश्री योजना का जो लाभ जो हमारे आज अब देख रहे सब लाभार्थी है, ज्येष्ठ नागरिक, महिला, मातृशक्ति, इनको सबको ये मिलना चाहिए और वयोश्री योजना के माध्यम से इस कार्यक्रम का आयोजन हमारे भास्कर जी है, कांबड़े जी है, इनके माध्यम से ये हुआ है।